लेकुराचे हित
लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त ऐशी कळवळ्याची जाती कळीला भावीन प्रीती मोठी भाव आहे त्याचे सर्वस्व हीच आहे ऐशी कळवळ्याची जाती कळीला भावीन प्रीती तुका म्हणे माझे तुम्हा संतावरी ओझे ऐशी कळवळ्याची जाती करीला भावीन प्रीती पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमो सद्गुरु सुखया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती सेवे लागे सेवक झालो तुमचा आलो दर्शना तुमच्या आलो चरणा श्री संतांची या माता चरणावरी श्री संतांची या माता चरणावरी चालत गए करी दंडवत लेकुराचे हित वाहे
माऊलीचे चित्त ऐशी कळवळ्याची जाती करीला भावी न प्रीती. सेवेला घेतलेला अभंग जगद्गुरु तुकोबारायांचा आहे. संतांचा स्वभाव कसा असतो त्याच्यासाठी मातेची उपमा देऊन तुकोबाराय सांगतात. हरिभक्तीपरायण संजय महाराज यांच्या परमपूज्य मातोश्री कांताबाई हनुमंत साळुंखे यांचं बरोबर वर्षापूर्वी वृद्धापकाळानं निवेदन झालं. त्यांच्या मातोश्री गेल्या. मला केव्हा कळालं काही लक्षात नाही, पण माझं दुर्दैव असं कदाचित मी या पिढीमध्ये इकडं नसेल, कुठं होतं मला तर काही माहीत नाही. पण मला माती 10वा 13वा त्यातलं काहीच सापडलं नाही. सापडलं नाही ती खंत नाही, पण संजय महाराजांना एखादा फोन करावा एवढंही माझ्या लक्षात राहिलं नाही. काय झालं कुणा ठाऊक, कशामुळे विसरलं काय माहीत नाही, पण त्या फोन करायची मला सुचलं नाही आणि मला ते लागलं. म्हणलं आपल्याकडे एक राहिलेला विद्यार्थी, त्याची माय गेली, आपण निदान विचारपूस तर करायला पाहिजे होती, पण चुकलं. म्हणून 2 महिन्यापूर्वी मी संजय बुवांना स्वतः फोन केला आणि विचारलं तुमच्या मातृश्री पुण्यतिथी कधी आहे मला सांगा, कारण मला यायचं आहे. मागच्या वर्षी मी येऊ शकलो नाही, पण ती चूक भरून काढायची म्हणून त्यांना विचारून घेतलं. असो, माणसाच्या जीवनामध्ये ज्यांचा आपला काही ऋणानुबंध असतो त्यामध्ये सगळ्यात मोठी माया आहे. मायेपेक्षा कुणीही मोठं नाही. आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये ब्रह्मचर्य, गृहस्थी, वानप्रस्थ आणि संन्यास असे 4 आश्रम आहेत. त्यामध्ये संन्यास आश्रम घेतला म्हणजे संन्यास घेतला की संन्याशानं कोणाच्याही पाया पडायचं नसतं. देवाच्या सुद्धा नाही. संन्याशी जर पांडुरंगाच्या मंदिरात गेला पाया पडत नाही, तो आपला दंड देवाच्या पायाला लावतो. म्हणजे संन्याशानं देवाच्याही पाया पडायचं नसतं, जन्म दिलेल्या वडिलांच्याही पाया पडायचं नसतं, पण मायच्या पाया पडायचं. संन्याशानं म्हणजे आईचं ठिकाण एवढं वर सांगितलंय. महाभारतात 2 प्रश्न आहेत, आपल्या कॅलेंडरमध्ये आहेत बरं का, वाचले का नाही? यक्ष प्रश्न, त्यामध्ये 2 प्रश्नाचे एक प्रश्न आहे स्वर्गापेक्षा उंच कोण, त्याचं उत्तर दिलंय पिता. आणि पृथ्वीपेक्षा जड कोण, त्याचं उत्तर दिलंय माता विठ्ठल. गयेला गेलं, गयेला की गयेला पितराचं ऋण फिटतं बरं का. पितृ ऋण गया नाशी, माझे झाले गया वर्जन फिटले पितरांचे. पण माईचं ऋण फेडण्याचं कोणतंही तीर्थ
जगाच्या पाठीवर नाही. म्हणून आपल्या जीवनामध्ये सगळ्यात महत्त्वाचं ठिकाण आहे माय. ज्या दिवशी माय जाते त्या दिवशी माया जाते. लक्षात ठेवा, माय गेली की माया गेली. माणसं एकमेकावर प्रेम करतात ना, त्या प्रेमाला प्रेमच नाव आहे. बायकोच असेल, भावाच असेल, पत्नीच असेल, बहिणीच असेल, शेजाऱ्याचं असतं का? शेजारी असं समजा, पण त्या सगळ्यांना नाव आहे प्रेम. फक्त एकच जागा आहे, आईच्या प्रेमाला प्रेम हे नाव नाही. आईच्या प्रेमाला काय नाव आहे? माया. माया शब्द माय, जी माया करते ती माय असं आहे. मराठवाड्यामध्ये आईला मायच म्हणतात बरं का. माय ज्ञानोबांच्या वाङ्मयामध्ये ज्ञानोबांच्या आवडीचा शब्द आहे हा. देखिला देखिला माये आवडी जाई न गे. माऊलीला लय आवडतो शब्द माय. मराठवाड्यामध्ये माईला माय म्हणतात असं आहे. म्हणून आमची माय गेली 2000 साली आणि कराडात एक सोनाराची बाई मला भेटायला आली. आता आमची आई गेली तेव्हा माझं वय होतं 50. चांगला पोपट होतो, प्रौढ होतो. महाराष्ट्रामध्ये फेमस कीर्तनकार होतो. त्यामुळं दुःख आवडलं. ती बाई मला भेटायला आली, आमच्या आईची मैत्रीण. 10-5 मिनटं बसून बोलली आणि उठली. उठताना काय म्हणली माहिती आहे का? उठली उठताना उठत म्हणली, तात्या आता आई हा शब्द गेला. आई हा शब्द गेला. ती बाई थोडं बोलली, मी रडायला. काय सामर्थ्य, आई शब्द गेला, आता परत येत नसेल. म्हणून जगाच्या दृष्टीला आम्ही किती मोठा आहे. पंढा तात्या, संत वीरण, काय लोक भांडण काय काय, पण आईच्या दृष्टीनं पंढाच, आईच्या दृष्टीने महाराज. तसं संजय बुवांच्या जीवनात माय गेली तर अरे संजू हा शब्द गेला, हा शब्द गेला. आता तो शब्द येत नाही. संजय महाराज म्हणतील, लोक बुवा म्हणतील, बाबा म्हणतील. आईचा शब्द वेगळा असतो. शोभा साहेब छत्रपतींना राजे म्हणायच्या, राजे. पण अतिशय प्रेमात आले का शोभा. शोभा म्हणलं की शोभाच्या अंगावर केवढं मांस चढतं. जवळचा शब्द आहे हा. आणि यांचे वडील लहानपणी गेले. संजयचे वडील लवकर गेले. आधार कुठलाच नाही. पण त्या माऊलींनी तिन्ही मुलांना, संजयचे थोरले भाऊ धाकटा अशोक, या तिन्ही मुलांना कष्ट करून
वाढवलं आणि शिकवलं सुद्धा. सासरी आधार नाही म्हणून हेळगावमध्ये राहिल्या. हेळगाव त्यांचं माहेर. हेळगावच्या त्यांच्या आईवडिलांची खूप माया बरं का. संजयचे आजोबा आणि त्याची आजी यांनी खूप माया केली यांच्यावर आणि यांचं बालपण सगळं हेळगावातच गेलो. आम्ही तर त्यांना संजय महाराज हेळगावकरच म्हणायचो अजून. आणि मला माहीतच नाही. मग त्याने आम्हाला सांगितलं की सर हेळगाव माझा आजोळ आहे आणि निगडी माझं जन्मगाव आहे. अशा मातोश्री वर्षापूर्वी गेल्या आणि ते मातृप्रेमाला पारखे झाले. ठळक ठळक. या अभंगामध्ये तुकोबाराय आईची जात सांगतात. आईची जात. आईशी कळवळ्याची जाती, आईशी कळवळ्याची जाती, आईशी श्रीपाद महाराज तुमची बाजी गाठले दुसरं पडली हो. तुम्हाला खरं सांगतो म्हणजे मी खोटं सांगत नाही. कीर्तनकारी एकमेकाशी भेटले पाहिजेत हो. गरज आहे. हा आपण आपल्यामध्ये अंतर पडत चाललंय. एकमेकाला भेटलो पाहिजे आपण. आणि ह्याला माहीत आहे सातारा जिल्ह्यातल्या सगळ्या कीर्तनकारांना एकत्र करण्याचा प्रयत्न माझ्या इतका कुणीच केला नाही. खूप प्रयत्न करतो आणि शेवटी लक्षात आलं ही जात एकत्र येत नाही. सोडून दिलं. वळण आहे का सर? वळण आहे का? वळण करीला करीला विनप्रीती आहे अशी वारकऱ्यांची वळण आहेत. तरी 2 वर्षापासून माझा आवाज गेलाय. असो आईची जात आहे. आता जात शब्द आला म्हणून जातीवर बोलूया. जातीवाद नाही जातीवर. काय जात शब्दाचा अर्थ आहे जी समूहावर. व्याख्या लक्षात ठेवा. समूहावर एकत्वानं राहते त्याला जात म्हणतात. उदाहरणार्थ हे काय लोखंड आहे, टाळ आहे. याची जात कोणती? धातू. कोणती जात? समूहावर एकत्वानं. पेटी आहे, पकवाज आहे, घोडी आहे, मंडप आहे. याची जात कोणती? लाकूड. दगड आहे,
मार्बल आहे, ग्रेनाइट आहे, कोटा आहे, शाबाग आहे. कोणती जात? दगड. जी समूहावर एकत्वानं राहते त्याचं नाव जात. आता जातीची सोपी व्याख्या सांगतो. सोपी, लय सोपी व्याख्या. ही व्याख्या कोणी केली माहीत आहे का? वैकुंठवासी बाबा महाराज सातारकर यांनी व्याख्या केली बरं का. ते म्हणले जात म्हणजे काय? त्यांनी व्याख्या केली, जी मनातनं जात नाही ती. किती सोपी व्याख्या. मनातून. मी पुण्याहून मुंबईला चाललो. माझ्या शेजारी ग्रस्त बसले होते. ज्ञानशी वाचत होतो. महाराज कीर्तन करता का? हो. कोणतं गाव? कराड. नाव काय? कराडकर. म्हणजे कराडकर म्हणजे आडनाव आहे का? नाही. मग गावावरून म्हणजे आडनाव असेल काहीतरी आहे ना. काय? म्हणजे जंत्रे. 5 मिनटं थांबला. परत म्हणला जंत्रे म्हणजे अहो म्हणलं जंत्रे म्हणजे जंत्रे. त्याला काय विचार माझ्या लक्षात आलं बरं का. त्याला काष्ट विचारायची होती. मी बी एरियाचं पांघरून घेतलं. जंत्रे म्हणजे जंत्रे. नाही. परत म्हणलं तसं नाही. जंत्रे म्हणजे ब्राह्मण का? नाही. मग मला आता काय आवडलं हो. मी म्हणलं जंत्रे म्हणजे बीसी. बीसी म्हणल्यावर जरा बाजूला सरकार. 5 मिनिटं काय बोलणार आहे बरं का. हे पोरा ठेव खाली. पुढे लावते बघ. लावले ते लावले त्याला परवानगी दिली मी. आता काय माहिती आहे का? आता कंट्रोल सोडून दिले मी. कुठं करता कंट्रोल? आपलं काय काय काढलं तर फोटो काढा. पडदा लाजता सोडा. 5 मिनिटावर काय म्हणला? महाराज एक बोलू का? म्हणलं बोला की राहू. राग येणार नाही. खरंच दिसे आहे का तुम्ही? म्हणलं खरंच दिसे आहे. म्हणले तुमच्याकडे बघितलं तसं वाटत नाही हो. म्हणलं क्रॉस झालाय विठ्ठला. आपला मूळ शब्द काय? जी मनातनं जात नाही ती जात. झालं का? पंढरपूर ते आळंदी चालत होतं बरं का. अकलूजच्या पुढं गाव आहे, वाडापुरी नावाचं गाव आहे. सुरवड. बाबूराव जाधव नावाचे एक व्यक्ती, त्यांच्या वस्तूवर आमचा मुक्काम असायचा रानात. त्यांचा गडी आला धार काढायला म्हैशीची. आणि आप्पावान आणि आमचा स्वभाव काय पहिल्यापासून आपलं आम्ही खडीला कुठे येत नाही. बिचारा घेता लांब पडायचं. कुठंच नाही जागा बिगा आपलं पहिल्यापासून. आता नाही जागा म्हणून आपलं गोट्याची आम्ही ओळखत टाकलं होत्या. पाला धार काढायला विचारलं दिंडी कुठली, काय कुठलं, तुम्ही कुठलं. नंतर त्यानं विचारलं तुम्ही दोघंच इकडे का झोपलाय? आप्पा वाघ आहोत. आप्पा काय म्हणला? आम्ही खालच्या जातीच आहे. तो म्हणला कुठल्या जातीच आहे? आपला आप्पावान सांगितलं. म्हणलं आम्ही चांभार आहे. योगायोग असा की तो चांभार होता. तो गडी आम्ही चांभार, तो चांभार.
त्याचा एवढा फायदा झाला म्हणता त्याने जाताना आम्हाला 2 लिटर दूध दिलं काय. मी म्हणलं दूध मिळत असतं तर खाली यायला काय. जी मनातनं ही जात नाही. आजच्या कीर्तनामध्ये कोणती जात आहे? आईशी कळवळ्याची जात, आज आपल्याला जगातली जात बघायच्या. जगातली आता आहे का? पहिलं जगाची जात, जगातली जात नंतर बघू. पहिलं जगाची जात. जगाची जात कोणती आहे? जगाची जात 2 आहेत, एक चेतन आणि एक जड. जगामध्ये 2 जाती आहेत, एक चेतन आणि एक दगड. कसा आहे? कसा आहे? कसं आहे? जड आहे. तुम्ही कसे आहे? चेतन. एक जड सृष्टी आणि एक असे जगाच्या 2 जाती आहेत. चेतन सृष्टीचे 2 प्रकार आहेत. चेतन सृष्टीचे 2 प्रकार आहेत. एक मनुष्य आणि बाकीचे प्राणी. पशु म्हणा, पक्षी म्हणा, जलचर. पशु पक्षी जलचर कीटक आणि मनुष्य असे 2 प्रकार आहेत. आता मनुष्य माणसाच्या परत 2 जाती. काय सांगितलं? जगाच्या 2 जाती, जड आणि चेतन. चेतनाच्या 2 जाती, मनुष्य आणि प्राणी. माणसाच्या 2 जाती. आता आपल्या 18 पकड सोडून द्या, ते नको आपल्याला. माणसाच्या 2 जाती कोणत्या? एक जात आहे त्याला म्हणतात स्वार्थी आणि दुसरी जात आहे त्याला परार्थी. माणसाच्या 2 जाती आहेत, एक स्वार्थी जात, दुसरी परोपकारी. स्वार्थी जात आपल्या सगळ्यांची आहे. आपण कसे आहोत? जन हे सुखाचे म्हणून नेताजी महाराज आम्ही उभा राहिलो ना, दुसऱ्याला मन देत नाही. खरं सांगतो. कारण का? आम्हाला दुसऱ्याला आवडतच नाही. फक्त अपवाद आहे. उमेश बुवा असले मग नाही, राम झुंजुरके असले मग नाही. म्हणणारी माणसं असू द्या. साथ करण्याची काही पद्धत आहे. कसं बी नाही. पहिल्या चालीला दुसरी चाल मॅच झाली पाहिजे अशी वारकऱ्यांची पद्धत आहे. असू द्या. जन हे एक जात स्वार्थी
ज्ञानेश्वरीमध्ये ओवी आहे. आणि स्वार्थी जे उपकरे तयाची नाव सोयाचे. जे उपयोगाला पडतं ते, बाकी काही नाही. जले हे सुखाचे. चार मुलं वेगळी राहिली आणि म्हातारी कुणाकडं. प्रश्न पडला. आता अलीकडच्या सुना नवीन त्या काही कबूल करत नाही. तो म्हाताऱ्याला कुणी सांभाळणार, कुणी दिलं भाकर तुकडा. कीर्तनकाराची गाठ पडली. आजी लय खराब झालाय, बाबा कुणी सांभाळायला का हो? मुलं वेगळी राहिली. कीर्तनकार म्हणले जवळ काही ठेवलं नाही का? नाही म्हणले, सगळं देऊन टाक. काही तर असेल की तुरुक मिळूक नाही म्हणले. काही तर असेल की हाय. काय? एक चांदीचा रुपया आहे. बाद झाला. म्हातारी म्हणली दादा 1 रुपयानं काय होईल? होईल हाय ना. बाद झाला. कीर्तनकारानं म्हातारीला एक डबडं आणून दिलं आणि सांगितलं रोज संध्याकाळी छिद्र पाडायचं, रोज संध्याकाळी रुपये टाकायचा. टाकलेला रुपये परत झाकण काढायचं हळूच. परत दुसऱ्यांदा काय होतंय करून बघ. तिनं रात्री प्रयोग केला. रुपये टाकावा, काढावा. परत रुपयाचा आवाज जसा ऐकला तशा सुना म्हणल्या म्हातारी बोलली आहे ग, पैसा मूर्त्या. सकाळी उठल्यावर धाकटी सुनबाई काय म्हणली, सासूबाई लय दिवस झालं तुम्हाला न्यायला घातलं नाही, जरा कडक पाण्यानं शिकाय लावून न्यायला घालते. सासूबाई म्हणली 1 रुपयाचा गुण आला पाया. कडक पाण्यानं न्यायला घातलं, चांगलं बरं वाटलं. दुसरी सुनबाई म्हणली आंघोळ त्यांच्याकडे करा आणि नाश्त्याला माझ्याकडे मऊ मऊ पोहे देते. दुसऱ्या सुनबाईने पोहे दिले. तिसरी सुनबाई म्हणली दुपारचं जेवण माझ्याकडे बरं का. आणि चौथी सुनबाई म्हणली रात्रीची मुगाची खिचडी मी करते. म्हातारी म्हणली सोपं आहे, 1 रुपयात आंघोळ, नाश्ता, दुपारचं जेवण, संध्याकाळचं जेवण 1 रुपये. आणि ते बी रुपया खर्च न होता. पुढं म्हातारी मेली. सुनबाईचं काय झालं मला काही माहीत नाही. आम्हाला कीर्तन वेळेस आम्ही इकडे निघून आलो. कीर्तन बसलेल्या सगळ्या म्हाताऱ्या, तुम्हाला विनंती आहे हा प्रयोग करू नका. का करू नका? का करू नका? मी सांगितल्यामुळं सुना शाळेत झाल्याच्या गुण येणार नाही. आपला विषय काय? जर हे एक जात जी स्वार्था करता दुनियाकडचे, पण दुसरी जात आहे लक्षात ठेवा, फायद्यासाठीच प्रेम करतात असे सगळ्या जाती नाहीत. काही जाती अशा आहेत की जे फायद्याशिवाय प्रेम करतात. ऐशी कळवळ्याची जात Hari
आईची कळवळ्याची जाती एक जात आहे स्वार्थासाठी, पण दुसरी जगामध्ये जात आहे नुसत्या स्वार्थासाठी. भागवतामध्ये 3 जाती सांगितल्या. 3 जाती कशा आहे का? रासक्रीडा झाली, गोपिकांना अभिमान निर्माण झाला, एवढा कृष्ण आमच्या बरोबर, अभिमान निर्माण झाला आणि भगवान त्यांच्यातून निघून गेले, रडायला लागल्या. ज्यांना संगीताचं थोडं बहुत ज्ञान आहे त्यांनी आमच्याकडे गोपीगीत आहे, कीर्तन झालं, तुमच्या मोबाईलमध्ये घ्या सर, तुम्ही घ्या, आम्हाला नाही कळत त्यातलं काय, ते कुठं असते आपल्याला कळत नाही. त्या मोबाईलमधलं मला काही सुद्धा कळत नाही काय. फक्त आता ते एखादा मोबाईल आला की आम्ही विचारतो कसा उचलायचा, मुलं सांगतात खाली वाढा. त्याच्यात बी एक प्रकार नाही, खाली वाढायचं कुठं वर वाढायचं, इकडे घ्यायचं इकडे करायचं काय उद्योग कोणाला. तुम्हाला खरं सांगू का, आम्ही मूर्ख आहे तेच चांगलं आहे. विठ्ठला तुम्ही लई शान झाला म्हणून बिघडलाय. हे लई शानी पोरं बिघडल्या बघायचं, त्या मोबाईल शिवाय दुसरं काय सुचतच नाही. गोपीगीत सर तुम्ही ऐका, सरांना अभ्यास मोठा आहे सरांचा. गोपीगीत आम्ही काय केलंय, 19 श्लोक आहेत महाराज, 19 श्लोक मी 19 रागात बसवले आणि द्रुपद एकच केलं. द्रुपद जय जयवंती रागामध्ये जयति ते कम जन्मनाव्रज जयत इंदिरा शश्वदत्त दयित दृष्टता भिक्षुतावका परिधुता शव आम्ही चिन्वते जयति ते आता प्रत्येक श्लोकाला राग बदललाय. प्रत्येक श्लोकाला शरदुदाशये साधु जात सुरतनाथ ते
शुल्क दासिका वरद निघ्नतो नेह किंवद जयती ते. तुम्हाला लय आवडेल बरं का, तुम्हाला लय आवडेल. मस्त तरी कोरोनाच्या 2 वर्षात तेवढा उद्योग केला आळंदीमध्ये. गोड आहे, ऐका ऐका. तुम्हाला राग नाही कळणार तरी ऐका, ऐकायला गोड आहे. प्रत्येक राग बदललाय. न खलु गोपिका नंदनो भवा आखिल देना अंतरात विखन साचितो विश्वगुप्तये सखौ देवा सात्वतांकुले जयती ते. ऐका, गोपिकांनी करुण रसामध्ये देवाची स्तुती गायली. देव प्रगट झाले पण गोपिकांना राग आला. आम्ही सगळं घरदार सोडून तुझ्यासाठी जंगलात आलो आणि तू आमच्यातनं गुप्त झाला. तुला शोभलं नाही. मग गोपिकांनी देवांना 3 प्रश्न विचारले. गोपिका म्हणले, देवा, जगामध्ये 3 प्रकारचे लोक आहेत. एक पहिला प्रकार आहे आपल्यावर जो प्रेम करतो त्याच्यावर प्रेम करणारा, पहिला प्रकार आहे. दुसरा प्रकार आहे आपल्यावर प्रेम करत नाही त्यांच्यावरही प्रेम करणारा. आणि तिसरा प्रकार आहे आपल्यावर जे प्रेम करतात ना त्यांच्यावरही प्रेम न करणारा. शब्दाची गडबड आहे का? जो आपल्यावर प्रेम करतो त्याच्यावर प्रेम करणारा, तर आपला दृष्टांत झाला. आपल्यावर प्रेम करत नाही त्यांच्यावरही प्रेम करणारा आईशी कळवा येते. आणि आपल्यावर जो प्रेम करतो त्यांच्यावरही न करणारा. गोपिकांना म्हणायचं होतं, आम्ही एवढं तुझ्यावर प्रेम करतो आणि तू आमच्यावर करत नाहीस. भगवान परमात्मा गोपिकांना म्हणले, गोपिका, तुम्ही चांगलं विचारले. पहिला प्रकार आहे संसारी लोकांचा, आपल्यावर प्रेम करतो त्याच्यावर. दुसरा प्रकार आहे संतांचा, आपल्यावर प्रेम करत नाही त्याच्यावर प्रेम. आणि तिसऱ्या प्रकारामध्ये देवानी 4 प्रकार केले. बघा, आता भगवान म्हणले तुम्हाला पांडित्य तुम्हाला येत नाही काय. मग देवानी तिसऱ्या प्रकारचे 4 प्रकार केले. गोपिकांनो, पहिला प्रकार आहे कोण? विजयी महात्मा. विजयी महात्म्यावर तुम्ही प्रेम करा नका करू. तुमच्यावर प्रेम करायला तो बसलेला काय घेणार त्याला. दुसरा प्रकार आहे कृतकृत्य पुरुष, त्याला काय नाही. तिसरा प्रकार आहे अनभिज्ञ, माहीत नाही हो. मी झोपलो, एक मनुष्याला प्रशांतला तात्या कुठे म्हणजे झोपल्यात, मला वेळ कमी आहे, बरं झोपू द्या. 500 रुपये दिले, म्हणले ठेवा. त्यांनी मला 500 रुपये दिले. म्हणले गृहस्थ आले होते, त्यांनी 500 रुपये दिले. कोणते कोणाला ठाऊक. 2 दिवसांनी त्यांची गाठ पडली. मी जरा घाईत होतो, ते आले. मी रागावलो, व्हावा तुला कळत नाही का, गडबड आहे. ते म्हणले काय म्हणून साहेब, वा का याला 500 रुपये दिले आणि असं कसं बोलतोय. त्यांनी 500 रुपये दिले, मला माहीत आहे का. मग मी त्यांच्यावर कसा प्रेम करणार. म्हणून
कीर्तन झालं तुम्हाला भेटा आणि 500 रुपये म्हणजे मी तुम्हाला विसरणार नाही. सोडून द्या आना भिज्ञा. आणि चौथा प्रकार आहे कृतज्ञ. कृतज्ञ उपकार केला. विषय काय, एक पहिली जात आहे स्वार्थासाठी, पण दुसरी जात आहे संतांची करी. आता मी सगळ्या संतांचं ते सांगितलं असतं, पण आपल्याला वेळ नाही. मग जगाने संतांना काय दिलं सांगा ना. उपेक्षा, तिरस्कार, बहिष्कार, अवहेलना, छळना, काय दिलं सांगा. जगाने संतांना उपेक्षा दिली, पण संतांनी मात्र जगाला जगाच्या कल्याणा संतांनी जगाला प्रेमच दिलं. ऐशी एक साधू नदीच्या पात्रात उभा राहिला. एक विंचू नदीतून वाहत येत होता. दयाजी ओंजळीमध्ये घेतला. विंचूच तो, त्याला उभारा मिळाला. जशी ऊब मिळाली तसं त्यानं ठणका मारला की टाकला पण परत पकडला. परत त्यानं ठणका मारला, परत पकडला. काठावरचा एक मुशी आमच्यासारखा म्हणला, महाराज तुमचं काय डोसकं फिरले का? ते जात कोणाची आहे? विंचवाची. आपला स्वभाव सोडेल का? काय लढलंय का? साधू काय म्हणला आहे का? साधू म्हणला, बाबा तो विंचू आहे, शाळेत गेलेला, गुरुकुलमध्ये राहिलेला. असा सामान्य विंचू आपला स्वभाव सोडतोय का? तो जर आपला स्वभाव सोडत नाही तर लोकांवर दया करण्याचा माझा स्वभाव कसं काय सोडतो? आईशी संजय बुवांनी सांगितले. संजय बुवांनी मला सांगितलं ते तुम्हाला सांगतो. झाडाला आग लागली होती. सगळं झाड बघत होतं. आगी सैरा प्रति पक्षी, पण एक पैशाचं रोडपं हल्लं नाही. एक साधू म्हणला, अरे बाबानो, झाड जळतंय, कामच थांबलंय, दान उडून. आग लगी है वृक्ष को, जल रहे है पात, क्यों न उडे रे पंछी, पंख तुम्हारे साथ. पक्ष्यांनी उत्तर दिलं, महत्वाचं आहे. पक्ष्यांनी उत्तर दिलं, साधू महाराज फल खाया है इसका,
आम्ही याचं फळ खाल्लंय. गंदी की है पात, आम्ही पाला खराब केलंय. यही हमारा धर्म है, जलेंगे इसके साथ. ऐशी कळवाय भावना पाहिजे, लक्षात ठेवा. म्हणून तुकोबराय सांगतात ही संतांची जात आहे. करी फायद्याशिवाय प्रेम करतो संत. जगात बाकी कुणीच करत नाही. द्या सोडून. एका वास्तुशांतीला गेलो, 9 वाजले होते. उशीर झाला. म्हणलं जेवण वाढायचंच नका वाढू. अंगणातच बसलो. जेवण आणलं. फोडणीचा भात, वांग्याची भाजी, जिलेबी. सुरुवात केली. मालक म्हणला राम्या जिलेबी वाढ. म्हणलं मला जिलेबी नको, असं काय करताय? खावा महाराज, भात काय रोजच असतो, रोज भात असतो, जिलेबी खावा. मालक गेला निघून. मला वैताग झाला होता. राम्या म्हणलं राम्या लेका मला भात पाहिजे आहे, का म्हणते वाढतो? राजा म्हणलं महाराज खरं सांगू का, भात संपलाय. मग लक्षात आलं मालकाचं जिलेबीचं प्रेम एवढं कसं काय. संत करी कुणाप्रमाणे लेकुराचे हित, लेकुराचे हित, लेकुराचे 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 वाहे माऊली के गीत, वाहे माऊली के गीत, वाहे माऊली ऐशी कळवळाची, ऐशी कळवळाची. वाहे माऊलीचे गीत, वाहे माऊलीचे गीत, वाहे ऐशी कळवळाची, ऐशी कळवळाची. आता कीर्तन चालू आहे. आता शिकवत नाही. कीर्तन झालं यामुक शिकवत, त्याचे पैसे वेगळे बरं का. कुणाप्रमाणे एकच उदाहरण आहे. दुसरं उदाहरण वाहे माऊलीचे चित्त. परत ऐका.
कसं आहे, तुकोबाला सांगतात मायबाप सांभाळतील लोभा करणे अपवाद आहे. अपवाद कोणता? या बघाचा शब्द कोणता आहे? मूळ नाही शब्द. काय शब्द आहे? लेकुरे शब्द वेगळा आहे. जे लहान असतं तेच लेकूर असतं ना. म्हणून आईचं प्रेम लेकरावर असतं. असं आहे. देह विसरे आपुला जवळे घेता शीन गेला. तुका म्हणे माता वाहे तांदुल्याची. शब्द लक्षात ठेवा. बालक मोठं नव्हे. कॉलेजचा पोरगा म्हणला आय जेवायला वाटतेस का नाही का? तुझं का हात सुटलं का? आणि घे की हातानं घे की मेल्याचा. दापोट्याच्या मुखी लहान मुलांना नाही. बघा सासरा काय म्हणला, सुनबाई माझं धोतर कुठं आहे? देते. सासू म्हणली अगं पूजेचं साहित्य देते. दीर म्हणला वहिनी माझी सुटकेस कुठं आहे? देते. ननन म्हणली माझं दप्तर कुठं आहे? देते. जावा म्हणले कुठं बघते वर्तमान करून येते. तेवढ्यात पाळण्यातलं मुलगा रडायला लागलं. मुलगा रडायला लागलं तर सुनबाई उठली आणि पाळण्यात गेली. मुलगा घेतलं आणि बसली. सासरा म्हणला सुनबाई धोतर दिसत नाही का पास्त्या? सासूबाई म्हणली अगं पूजे साहित्य दिसत नाही का पास्त्या? विषय काय? सासऱ्याची सेवा केली पाहिजे. म्हणा केली पाहिजे. सासूची सेवा, दिराची सेवा, नंदाची, जावाची. पण जेव्हा मुलगा रडतं तेव्हा सगळ्यांना ढाब्यावर बसवायचं. का? लेकुराची हित. तुकोबाने सांगतात बाबा जिनं वागवलंय ना तिचं प्रेम असतं. पोटी भार. काय झालं, एका राजाकडे विचित्र केस आणि विचित्र केस. काय, मुलगा एक आणि आया दोन. एक मुलगा दोन बाप असू शकतात. एक मुलगा दोन आया. अपवाद आहे भगवान श्रीकृष्ण. अजून एक अपवाद आहे बरं का, जरासंध. जरासंधाला आया दोन होत्या. सांगतो ऐका, माहीत नसते तुम्हाला. ते जरासंधाच्या वडिलाला एका साधूनं फळ दिलं आणि सांगितलं एका राणीला दे, तो मला भांडणं लागतील. त्याला कापलं आणि दोघींना दिलं. दोघींना मुलगा आपला अर्धच इकडे असं कसलं. त्यांनी सांगितलं मग दासीला हे बाया हे नेऊन टाक. दासी नेऊन ते टाकलं बाहेर. पहाटेच्या वेळेला जरा नावाची राक्षसी आली. तिनं पाहिलं काय होय. तिने ते दोन्ही तुकडे जोडले आणि जोडल्यावर पोरं जीवन झालं आणि लढायला लागलं. राक्षसीगिरी पळून. मग जरा नावाच्या राक्षसीनं सांगलं बरं का, म्हणून त्याचं नाव जरासंध. असं कसं? राजाचं काही डोकं चाललं ना. राणी म्हणले महाराज हा आईचा मामला आहे. आईला कळतो, बापाला कळत नाही. आम्ही निकाल देतो. काय निकाल देणार? राणी साहेब गेल्या. बाई पोरं कोणाचं? माझं. बाई पोरं माझं. दोघींच्याकडे पुरावे होते. राणी साहेब म्हणले महाराज आम्ही यांची परीक्षा घेतली. आमच्या लक्षात आलं
की दोन्ही बाया खरं बोलतात. हा, दोघींचंही खरं आहे आणि हे मुलगा दोघींचं आहे. म्हणून आम्ही निकाल देतो, हे मुलगं मध्ये कापून दोघींना द्यायचं. दोघींना द्यायचं म्हणल्यावर एक बाई परत आली, राणी साहेब माझं चुकलं, माझं नवं तिथेच आहे. राजा म्हणला काय निकाल दिला? ऐका महाराज, ज्या ती बाय काय म्हणते मुलगं माझं, त्या ती तिथंच आहे. आता वैतागत आहे की, अरे मग तोंडानं सांग, हो तोंडानं म्हणते माझं नाही म्हणून तिथंच आहे. कसं काय? तिचं आहे म्हणून तिची इच्छा आहे जिवंत राहावं. तिच्याकडे राहू दे पण जिवंत. व्यालीचा कळवळा ओटी भार वाहे, पुरुषाने वाईट वाटून घेऊ नका, पण मुलाला जन्म देण्यापुरतीच जबाबदारी आपल्याकडे आहे, पुढची आपल्याकडं नाही. 9 महिने वागवणं त्यांच्याकडे आहे आणि जन्माला आल्यापासनं संगोपन करणं कुणाकडे आहे? त्यांच्याकडे आहे. तुम्ही चुकून मुलाला मांडीव घेतलं आणि पोरगं जर मांडीव हागलं, कसं वाटतं? उलगड्या वाटतं ते. पोरगं जर चुकून मांडीव हे घे चुकून एकदा हागलं तर आपला वैताग. म्हणलं बावळ्या, दिवसातून 5-6 वेळा हाकतं माहिती आहे तुला, पण जिवे उबगणे न पाहे आई उबगत नाही, पोटी भार वाहे. अजून आहे का? निदान तुम्ही बरे का? बरे मांडीव तर घेता ना, खायचं आणता ना. बैल माझा मुलगा आहे हे लक्षात ठेवत नाही. बघा काय घेणं नाही, हे वासरू आपल्यापासून झालंय आहे का बैलाला जाणीव? पण गाय चाटते, पाचते, पोटी भारव आहे. म्हणून तुकोबारा सांगतात, हे जसं आहे तसं आमच्या साधकांचा तुमचा रोज आहे. तुका म्हणे माझे तुम्हा म्हणा. चाल लेकराचे लेकुराचे ऐका, कोणी शिकवले ते सांगतो. बबन आबा, क्या बात है. बबन आबा आणि वैष्णव तात्यामध्ये तात्या फरक कसा आहे बघा. आबांना दाखवला बरं का. खरी लाभावी प्रीती, खरी लाभावी प्रीती. क्या बात है. यही मी गायलं ते त्यांचंच आहे.
विठोबार कुमार विठोबार कुमार विठोबार कुमार फक्त 12 वाद्य आहे का सेवा संपली पण 12 वाद्य बारका नाही 200 डोळे अर्धा तास लागत नाही लागत नाही जय जय हो उदारे विषय कवनाचे कापू पोळी प्रसाद कल्लोळी आता आठवण आठवण प्रत्येक ज्योतीची आत्मसुखाची बाणे समाधी बोलले अशी म्हणून साधका तू ज्ञानेश्वर तुम्हाला टेन्शन आलं खरं सांगा टेन्शन आलं नाही 12 वाद्य 247 पण नाही कारण का आईशी कळवायची तुकाराम 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 माझा भार हलका झाला म्हणलं आपण संजय बुवाच्या बाबतीत एवढे निष्ठुर कसे झालो पण आज आपलं त्यांच्या माऊलीबद्दल 2 शब्द बोलता आले आज मला आपलं हलकं वाटायला लागलं तर यांच्या आईनं खूप कष्ट घेऊन यांना वाढवलं आणि आईचं प्रेम दिलं शेवटच्या वृद्धापकाळात माझं भेटणं झालं नाही यांनी मला कधी बोलवलं नाही आई आजारी आहे म्हातारी आहे नाहीतर 2 वर्षी शेळगावला भेटायचं त्यांनी एक योगायोग आहे संजय भाऊ माझ्याकडे विद्यार्थी म्हणून आले 1 चातुर्मास माझ्याकडे काढला त्यांनी माझ्याकडून व्याकरण शिकले पण नंतर कसं आहे आपल्या घरची परिस्थिती बघून त्यांना वैराग्य निर्माण झालं आणि त्यांनी एक धाडसी निर्णय घेतला हा निर्णय सोपा नाही धाडसी निर्णय घेतला ब्रह्मचारी राहणे आपलं आपण जीवन योगायोग चांगला आहे ते ज्या गावात राहतात ती एका संताची भूमी आहे रंगनाथ स्वामींचं अधिष्ठान आहे आणि त्यांचं काम चांगलं आहे ते अखंड चालावं अशी इच्छा करून सेवा संपवतो आमचं शिवतेज कॅलेंडर आणलंय सगळ्यांनी घ्या मगाशी बोललो ना यक्ष प्रश्न एवढेच वाचा एका लेखामध्ये तुमचे 20 रुपये फिटतात 130 प्रश्नात 130
उत्तर आहे. सम्राट चंद्रगुप्त मौर्य माहीत आहे ना? माहीत आहे. सम्राट चंद्रगुप्त मौर्य माहीत आहे. बाकीचं काय काय माहीत आहे सांगा? काही नाही. सम्राट चंद्रगुप्त मौर्य 9 अक्षर, 9 अक्षराच्या पलीकडे काय माहीत नाही. हे चंद्रगुप्त द्या सोडून. शिवाजी महाराज काय काय माहीत आहे तेवढं सांगा जरा. चंद्रगुप्त लय लांब आहे, 2500 वर्षाचा आहे. शिवाजी महाराज की बरोबर आहे ना? त्याच्या पुढं काय काय माहिती तेवढं सांगा. महिला मंडळ, शिवाजी महाराजांच्या आईचं नाव बरोबर, अगदी बरोबर आहे. आईचं नाव आणि त्यांच्या आईचं नाव संपलं भांडवल खा. शहाजी महाराजच्या वडिलांचं नाव मारोजीराव आणि त्यांच्या वडिलांचं नाव संपलं. आमचा शिवाजी महाराज जिवंत आहे. सम्राट चंद्रगुप्त मौर्य वाचा 20 रुपये फिटले म्हणून सर्वांना कीर्तन झाल्यावर, जेवण झाल्यावर का, जेवण झाल्यावर सर्वांना ते कॅलेंडर घेण्याचा आग्रह करतो. संपले आता, शेवटची 100 आहे फक्त. सर्वांनी ते जाताना घेऊन द्या. माणसाच्या स्वभावामध्ये रुजुता कशाचं? रुजुता म्हणजे सरळपणा. कीर्तन उभं राहिलो, संजय महाराजांनी माझ्या कानातून सांगितलं, एवढी सगळी व्यवस्था मी केलेली नाही. आमचं जे मित्रमंडळ आहे त्यांच्या सर्वांच्या सहकार्यानं उभं राहिलं. हे माझं एकट्याचं, याला म्हणतात सरळ स्वभाव. काय सांगायचं नडलं होतं का? कोणी विचारलं होतं का? पण स्वभावामध्ये सरळपणा आहे की लोकांना वाटेल मी एकट्यानं केलंय, याला म्हणतात सरळपणा. आमच्या गुरुकुलला विश्वास पाटील नावाचा व्यवस्थापक आहे. 2 महिन्यापासून आला. पहिल्या महिन्याला मी सांगितलं काम मोठं आहे, म्हणतात 9,000 रुपये द्या. संस्थेला 9,000 दिले. त्यानं त्याच्यातले 4च घेतले. म्हणले मला बासते, लय पैसे मला देऊ. त्याला म्हणतात स्वभावातला सरळपणा. तुका म्हणे माझे
अवतार तुम्हारा करना अवतार तुम्हारा करना उद्धरया जन भक्ति भाव भक्ति भाव भक्ति भाव भक्ति भाव करे नाम विठोबाची उद्धरया कैसे तुम्हें जगी संकर अवतार उद्धरया जन झाले समाधान खाली बसा चक्र
ओ वाळुवारती सद्गुरु निजरंगा स्वामी सद्गुरु निजरंगा सागर कारणी तू सावर जंगा मातरंगा सावर जंगा मातरंगा ब्रह्मादिकावतार तुझवर बहुत कल्लोळ दयाळा बहुत कल्लोळ ब्रह्म परात्पर तू निज गुरुवर मायेची मूळ ओ वाळुवारती सद्गुरु निजरंगा स्वामी सद्गुरु निजरंगा सागर कारणी तू सावर जंगा मातरंगा सावर जंगा मातरंगा नमीन नमीन म्हणती दयाळा मीन तुझी आस दयाळा मीन तुझी आस स्वानंदे श्रीभक्ती होऊनी सभाय संतुष्ट ओ वाळुवारती सद्गुरु निजरंगा स्वामी सद्गुरु निजरंगा सागर कारणी तू सावर जंगा मातरंगा सावर जंगा मातरंगा अगणित गणगणित गवन तुझ परामृत सिंधू दयाळा परमामृत सिंधू श्रीरंगानुज तनुज चरण तुझ भावे नवंधू ओ वाळुवारती सद्गुरु निजरंगा स्वामी सद्गुरु निजरंगा सागर कारणी तू सावर जंगा मातरंगा सावर जंगा मातरंगा अनंत पूजन भावे वाळना कुमार ढोबार कुमार ढोबार हीच वावी माझ्यास पंढरीचा वार करी संत संगे सर्व काळ अखंड प्रेमाचा सुख पंढरीचा वार करी चंद्रभागे स्नान पंढरीचा वार करी विठ्ठल रुक्माई ठोपार अकल्पायुष्य व्हावे तयाकुळा कल्पनेची बाधा न हुकवणे काळी अहंकाराचा वारा न लागो राजसा नामा म्हणे तया असावे कल्याण मागणे एक तुझ प्रती आहे या संताश निर्भीची मजदी तुका म्हणे आता उदार तू होई संतांची आया ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव निजानंद रंगनाथ स्वामी महाराज छत्रपती शिवाजी महाराज धर्मवीर संभाजी महाराज महादेव. धन्यवाद. यांचं प्रथम पुण्यस्मरण आणि त्यानिमित्तानं आपण ही कीर्तन सेवा किंवा हा उपक्रम ठेवला आणि लोकांना निमंत्रण दिलं, लोकांच्या पुढे बातमी पोचली आणि केवळ व्हॉट्सअपवरले मेसेज पाहून बरेच मंडळी या ठिकाणी पाहुणे मंडळी उपस्थित राहिलेत. आपण सर्वजण सहभागी झालात त्याबद्दल आपणा सर्वांना धन्यवाद मनापासून. तर याच्यामध्ये स्वतः तात्यांनी गुरुवर्य तात्यांनी वर्ष श्राद्धाच्या कीर्तनाची सेवा घेतली आणि वास्तविक आई गेल्यानंतर नर्वशिष्टीमध्येच होतो, पण जसं महाराजांनी कीर्तनाची सेवा घेतली तसा जगण्यासाठी एक उत्साह निर्माण झाला आणि त्यानंतर बळ बांधून पुढली वाटचाल सुरू केली. तर असो या ठिकाणी महाराज आले. जीवनामध्ये दोन व्यक्ती माझ्यासाठी फार महत्त्वाच्या, एक आई, या आईनं फार कष्ट घेतलं आणि दुसरे पावलं पावली जीवनामध्ये मला मार्गदर्शन मिळालं गुरुवर्य तात्यांचं.
आणि यांच्या ऋणातून मी कधीच उत्तीर्ण होऊ शकत नाही, पण थोडासा एक औपचारिक म्हणून थोडासा प्रयत्न करतोय। तर या ठिकाणी गुरुवर्य हरिभक्तीपरायण तात्या या ठिकाणी उपस्थित राहिले, त्याबद्दल तात्यांचा या ठिकाणी संपूर्ण पोशाख देऊन आणि रंगनाथ स्वामींचा योग वशिष्ठ ग्रंथ देऊन महाराजांचा सन्मान करण्यात येतोय। कृपया महाराजांनी तो स्वीकारावा।